दिल संभल जा जरा भाग चौथा. लेखिका प्राची सुळे. मावशी, भांडी आहेत फक्त, बाकी सगळं झालंय, कुसुम म्हणाली. बरं बरं म्हणत गोदा काकू कामाला लागल्या. कथा पुढे सुरू. सीमा झोपाळ्यावर बसून राहिली. झोपाळा हलकेच मागे पुढे होत होता, पण अवचित मनात विराट येत होता. मी त्याच्याशी जरा जास्तच वाईट वागले का? विराटचा हसरा चेहरा समोर आला. हँडसम होता. 6 फूट उंची, सावळा रेखीव चेहरा आणि व्यायाम करून कमावलेलं शरीर. छान होता. आपल्याला लिफ्ट देत होता आणि तिला स्वतःचा थोडा राग आला. तेवढंच आतून गोदा मावशींचा आवाज आला. ताई, एक विचारायचं होतं. विचारा ना मावशी, कुसुम म्हणाली. कॉलनीत नवीन बिराड आले ना, विराट कर्णिक. सीमाचं लक्ष क्षणात तिच्या बोलण्याकडे गेलं. हो, कुसुम म्हणाली. तो फारच सालस वाटतो हो. म्हाताऱ्या परांजपे काकूंना मेडिकलमधून औषध आणून दिलीत. कुसुमने मान डोलावली. अच्छा. एकटाच राहतो, नोकरी करतो, बोलका आहे, मनाने चांगला वाटतो. त्या काम करता करता सहज बोलत होत्या. पण सीमाचे कान टवकारले होते. ताई, झाली भांडी घासून, मी निघते आता. गोदा मावशी निघून गेल्या. संध्याकाळची हवा थंड झाली होती. पावसाच्या आगमनाचा पहिला महिना सुरू झालेला. जूनची 15 तारीख उजाडली होती. आकाशात मस्त हलके ढग जमू लागले. हवेत मस्त कुंदपणा होता. ते पाहून कुसुम चटकन आत गेली चहा ठेवायला. सीमा, आली दोघींना चहा घेऊन. आई, मस्त आलं टाकून फक्कड कर ग, सीमाने म्हटले. सीमाला राहावले नाही आणि ती पायऱ्या उतरून अंगणात आली. असं वाटत होतं पाऊस नक्कीच पडणार, निदान रिमझिम तरी येईल. ती मनातच चिंब भिजली. कसं कोण जाणे, पण पावसाच्या ओढीला जमीनही आसुसते. तिच्या गर्भातून मातीचा अलौकिक गंध येऊ लागतो, ज्याच्या गंधाची तोड जगातल्या कुठलाही सुगंधाला नाही. सीमा अंगणात लावलेल्या झुडपांना मुग्ध पाहत होती. प्राजक्ताचं झाड फुलांनी बहरलं होतं. गेटच्या बाहेरचा रस्ता मोकळा होता. ती रस्त्यावर पाहत होती आणि तेवढ्यात नभातून पाण्याचे टपोरे थेंब गळू लागले. तिच्या चेहऱ्यावर, गालावर, अंगावर हलके तुषार पडू लागले आणि इतक्या वेळा पावसात भिजलेली ती, पण आज तिला असे पावसात उभे राहणं खूप वेगळं वाटत होते. मनाला, शरीराला पाऊस तो गारवा प्रफुल्लित करत होता. शरीरात रोमांच फुलत होते. शरीरातल्या या बदलाचा तीही विचार करत होती. चेहऱ्यावर आकाशाकडे करून भिजत राहिली. सीमा, अगं भिजतेस काय? सर्दी होईल ना, ये पाहू आत. तिला पावसात भिजताना पाहून कुसुमने आत बोलावले. ए आई, तूही ये ना, बघ किती मस्त वाटतंय. सीमा गोल गिरकी घेत म्हणाली. ए नाही हं, तू या आधी, आणि चहा गरम आहे, थंड होईल, ये पटकन, कुसुम बोलावत होती. आई, चहा परत गरम करू, पण ये ना, बघ ना किती छान वाटतंय. सीमा ऐकायला तयारच नव्हती. कुसुम तिला मुग्ध होऊन पाहत होती. रमाकांतलाही पहिल्या पावसात खूप भिजायला आवडे. असा पाऊस पडायला लागला की तो कुसुमला खेचत आणून भिजवी. तो म्हणायचा, पाऊस पडणं म्हणजे फक्त ऋतुचक्र नाही, तर तो निसर्गाचा चमत्कार आहे आणि तो प्रत्येकाने अनुभवायचाच. काही उंचावरून पावसाच्या या धारा जमिनीकडे झेपावतात. कोणत्या ओढीने बरं? सीमा त्याचीच मुलगी होती, ती कशी वेगळी असणार? बिचकत कुसुमने खालच्या पायरीवर पाय ठेवला. पावलाला थंडगार स्पर्श झाला आणि कुसुम शहारली. सीमाने ते पाहिलं व धावत जाऊन तिचा हात पकडला. आत्ता कशी? चल ये. दोघी अंगणात आल्या. नाही म्हणता म्हणता कुसुमची गात्रही शिथिल झाली. पावसाच्या थंडगार शिडक्याने तिचं मन चिंब भिजले. तिचंही मन तरुण होतं. सीमाने चांगला 15-20 मिनिटे तिला भिजवलं आणि स्वतःही भिजली. सीमे, पुऱ्या आता. अगं कोणी बघितलं तर हसतील. आता चहा गरम करावा लागणार, मी जाते. कुसुम सरळ जायला वळली. ए आई थांब, मीही येते. तिचा हात धरत सीमा बोलली व दोघी ओट्यावर आल्या. मी टॉवेल आणते, असं म्हणून सीमा आत धावली व एका मिनिटात 2 कोरडे टॉवेल घेऊन आली. दोघींनी केस, डोकं पुसून घेतले.
मग हातपाय धुवून पुसून काढले. आली मी चहा गरम करून. कुसुम चहाचे पेले घेऊन आत गेली. सीमा पुन्हा झोपाळ्यावर बसली व हळूवार झोके घेऊ लागली. आज मन खूपच शांत आणि आनंदी झालं होतं. का? याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. घ्या, आता गरम असतानाच पी. कुसुम चहाचा पेला तिच्या हातात देत बोलली. आई, मजा आली ना? हो ग, खरंच छान वाटलं. मन एकदम भूतकाळात धावलं. कुसुम बोलताना गहिवरली. कडक, लाजवाब, भन्नाट चहा केलायस. आवडला. सीमा विषय बदलत बोलली. उद्याचे मेनू काय आहे? तिने विचारले. भरली वांगी, बटाटा सुकी भाजी, गाजर दाण्यांचा कूट टाकून कोशिंबीर आणि गोड वरण. कसा वाटला? कुसुमने विचारले. एक नंबर. सोमवार आहे, मस्त. सीमाने होकार भरला. आई, उद्याची तयारी करायची आहे. हो चल, मी जेवणाचं बघते. तू बाकीचं छोटं मोठं काय ते बघ. दोघी उठल्या व किचनमध्ये गेल्या. सीमाने मुख्य दरवाजा लावून घेतला. बाहेर पाऊस बरसत होता. विराट, कसा आहे आपला बंगला? आवडला? फोनवर पलीकडून प्रकाश काणे म्हणजे त्याचे वडील विचारत होते. बाबा, ऑसम आहे. मला खूपच आवडला. आज साफसफाईसुद्धा केली. अरे वा, मेड मिळाली का? नाही अजून, मीच स्वतः केली. मिळेल पण, विराट बोलला. आणि जेवणाचं काय तुझ्या? गुड न्यूज. कॉलनीमध्येच घरगुती टिफिन मिळतोय. बुक करून टाकला. जेवणाची चिंता नाही. ग्रेट. आता तू ऐकतच नाहीस आमचं तर काय करणार? असं प्रॉब्लेमपासून लांब पळून काही होत नाही. तो सॉल्व करायचा असतो. पण तू, बाबा प्लीज तो विषय नको. माझ्यापुरता बंद केलाय कायमचा. विराट नाखुशीने बोलला. थांब, आईला बोलायचंय. विराट, आरती त्याची आई बोलली. आई, मला इथे खूप आवडलं आहे. छान फ्रेश वाटतंय. दोन्ही वेळ टिफिनची सोय झाली. मेडही मिळेल. सो काळजी करू नकोस. तुम्हाला कधीही वाटलं तर भेटायला या, विराट म्हणाला. हो, नक्की येऊ. पण तू थोडा वेळ घे. फोनवर बोलूच. काळजी घे. हो आई, घेईन. बाकी मनपूर्वक धन्यवाद, विराट म्हणाला. ते का? आरतीने विचारले. एवढा सुंदर बंगला जो घेऊन ठेवलाय? तुझाच आहे. थँक्स. चल आता ठेवतो. उद्या बोलूया. बाबांना सांग. बोलून विराटने कॉल कट केला. एक सुस्कारा सोडून त्याने घड्याळात पाहिले. रात्रीचे 8:30 वाजले होते. त्याला भूक लागली होती. मघाशी आणलेला ब्रेड बटर होता. दूध तापत ठेवले. ते गरम झाल्यावर एक ग्लास वर घेतले. प्लेटमध्ये ब्रेडला बटर लावून 3-4 स्लाईस घेतल्या व हॉलमध्ये येऊन निवांत बसला. एकदा हातातल्या डिशकडे पाहिलं व दुधाकडे. बेटा विराट, हे असलं खाणं उद्यापासून नाही. लंच आणि डिनर वेळेवर येणार. घरचं गरमागरम, विराट स्वतःशी बोलला. त्याने ब्रेड बटर खायला सुरुवात केली आणि अचानक डोळ्यासमोर सीमा आली. सुंदर भुऱ्या डोळ्यांची सुंदरी, पाठीवर नाक घेऊन फिरणारी आणि राग. तो तर मसाल्यापेक्षा तिखट. त्याला हसू आले. बघूया उद्याचं जेवण तिखट आहे की ती. विराटने दुधाचा ग्लास ओठाला लावला. विराट कर्णिक, इंजिनियर, कर्णिक ऑटोमोबाईल नावाच्या कंपनीचा CEO. कारचे स्पेअर पार्ट बनवणारी कंपनी. उच्च दर्जाच्या प्रोडक्ट्समुळे कायम इन्कम ग्राफवर चढत राहणारा. पण काही कारणामुळे तो मुंबईच्या आलिशान बंगल्यातून इथे पुण्यात आलेला. पुण्यातही कंपनीचे ऑफिस व 2 वर्कस्पेस होते. विराट कंपनीचं काम पुण्यातूनच ऑपरेट करणार होता. मंडळी, कथा वाचताना मध्ये थोडे डिस्टर्बन्स आलेले आहेत. मला समजले ते त्यासाठी मनपूर्वक क्षमस्व. क्रमश कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. मनपूर्वक धन्यवाद.